नमस्कार. मी वैद्या गौरी वाणी हिरण्यकेशी आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजकाल ऑटोइम्यून डिसऑर्डर्सबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. एकेकाळी ऑटोइम्यून आजार हे क्वचित पाहायला मिळायचे, पण गेल्या काही वर्षात या आजाराचं प्रमाण बरंच वाढलेलं दिसते आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललंय. आधुनिक संशोधनानुसार याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. यामुळेच नेमकं निदान करणंही तितकंच अवघड आहे. ऑटोइम्यून डिसऑर्डर्स म्हणजे काय? खरं तर हा आजार मुख्यतः प्रतिकारक्षमतेशी निगडीत आहे. या आजारामध्ये प्रतिकारक्षमता स्वतःच्या शरीरातील पेशींना शत्रू समजू लागते व हा आजार उद्भवतो. म्हणूनच याला ऑटोइम्यून अशी संज्ञा दिली आहे. ऑटोइम्यून डिसऑर्डर्स शरीरातील जवळजवळ सर्व पेशी आणि अवयवांवर परिणाम करू शकतात. आज कित्येक रुग्ण या आजारांशी संघर्ष करताना दिसत आहेत. शास्त्रज्ञांनुसार याचं नेमकं कारण जरी अस्पष्ट असलं तरी अशी काही कारणे आहेत ज्यामुळे या आजाराची तीव्रता अधिक वाढते. यामध्ये मुख्यत्वाने अतिचिंता, मानसिक तणाव अधिक, रात्री जागरण, दिवसाची अधिक झोप घेणे, प्रदूषण, अनुवंशिकता, फास्ट फूड, जंक फूड याचं अतिमात्रेमध्ये सेवन, वारंवार होणारे व्हायरल व बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, स्मोकिंग, वातावरणात होणारे अकाळी बदल यांसारखी बरीच कारणे आहेत जी या आजारासाठी ट्रिगरिंग फॅक्टर्स ठरतात, म्हणजेच या आजाराची तीव्रता वाढवतात. आज अनेक लोक या आजारांनी ग्रस्त आहेत व त्यांचा सतत संघर्ष चालू आहे. ऑटोइम्यून आजार हळूहळू रुग्णांना मानसिकरित्या कमकुवत बनवतात. परिणामस्वरूप रुग्ण डिप्रेशन, एन्झायटीचे शिकार बनतात. आधुनिक संशोधनानुसार याचं नेमकं कारण अस्पष्ट असल्यामुळे चिकित्साही तितकी फलदायी ठरत नाही. अशा रुग्णांसाठी आयुर्वेद हे एक वरदान स्वरूप आहे. हे आजार ट्रीट करण्यासाठी आयुर्वेद कसं मदत करू शकतं ते पाहू. आयुर्वेदनुसार कोणत्याही आजाराचं मूळ कारण अग्निदुष्टी आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बिघडलेली पचनशक्ती. तर ही बिघडलेली पचनशक्ती सर्वप्रथम सुधारणे हा चिकित्सेचा महत्त्वाचा भाग ठरतो. यामध्ये लंघन, पाचन, दीपन यांसारखे चिकित्सा उपक्रम केले जातात. याचबरोबर महत्त्वाची चिकित्सा म्हणजेच रसायनचिकित्सा. या चिकित्सेमुळे धातूंचं पोषण होतं, शरीराला बल मिळतं. आजारामुळे शरीराची शारीरिक व मानसिक झालेली झीज भरून निघण्यास नक्कीच मदत होते व प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करण्यास चालू करते. हे कार्य आयुर्वेदोक्त ग्रंथात सांगितलेल्या विशिष्ट रसायन औषधींनी शक्य होतं. यामध्ये आमलकी, गुडूची, शतावरी यांसारख्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. रसायन चिकित्सेबरोबरच महत्त्वाची चिकित्सा म्हणजेच पंचकर्म चिकित्सा. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण, शिरोधारा, अभ्यंग यांसारखे उपक्रम केले जातात. हे चिकित्सा उपक्रम व्याधी व रुग्णांच्या प्रकृतीला अनुसरून केले जातात. उदाहरणार्थ अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज यांसारख्या ऑटोइम्यून आजारामध्ये शिरोधारा करणे ही अत्यंत लाभदायी चिकित्सा ठरते. रसायन चिकित्सा व पंचकर्म चिकित्सेबरोबरच आयुर्वेदात सांगितलेल्या दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या या गोष्टींचा अवलंब करणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. हे आजार मॅनेज करण्यासाठी प्राणायाम व योगासनाचं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. प्राणायाममध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी यांसारखे प्राणायाम व योगासनामध्ये सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन यांसारख्या आसनांचा योग्य प्रकारे सराव करणे गरजेचं असतं. हे योगासन व प्राणायाम व्याधी व प्रकृतीनुसार ठरवले जातात. या सर्व चिकित्सा उपक्रमांच्या मदतीने ऑटोइम्यून डिसऑर्डर्सने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नक्कीच उपशय मिळू शकेल. याबद्दल योग्य मार्गदर्शन तुमच्या जवळच्या वैद्यांकडून नक्की घ्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच काय खावं आणि काय खाऊ नये. तर आयुर्वेदानुसार प्रत्येक प्रकृती व व्याधीनुसार हितकर व अहितकर आहारविहार वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे.
त्याची माहिती तुम्ही नक्कीच वैद्यांकडून घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक नक्की करा.